मुख्यमंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातील IT पार्क शक्तीपीठ भूसंपादनाची माहिती। कोल्हापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली। यात कोल्हापुरातील IT पार्कचा प्रस्ताव आणि शक्तीपीठ महामार्गाचा समावेश आहे। कोल्हापुरातून जिल्हाधिकारी अमोल येडगे या बैठकीला ही दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित होते। कोल्हापुरात शेंडामार्ग येथे IT पार्क उभारण्यासंदर्भाचा प्रस्ताव यापूर्वीच मंत्रालयात मंजुरीसाठी गेला आहे। शक्तीपीठ महामार्गासाठीची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही। मात्र पुढील 8 दिवसात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या तालुक्यातून कोणत्या व किती गावातून महामार्ग जाणार हे जिल्हा प्रशासनाला कळणार आहे। त्यानंतर भूसंपादनासाठीची प्रक्रिया सुरू केली जाईल। शक्तीपीठ महामार्ग बनवण्यात आले आहे। जिल्ह्यातील ज्या तालुक्यांचा महामार्गाला तीव्र विरोध होता त्या तालुक्यामधील सर्वाधिक बागायती शेती बाधित होणार होती। आधीच नागपूर रत्नागिरी महामार्ग असताना परत त्याच परिसरातून नवा महामार्ग कशासाठी या 3 मुद्द्यांचा विचार करून महामार्गाचा आराखडा बदलण्यात आला आहे। तो नेमका कसा असेल हे अधिसूचनेत कळणार आहे। मंगळवारी मात्र मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही प्रकल्पाची जिल्ह्यातील माहिती घेतली।